रायगडाची आत्मकथा। एक दुर्ग बोलतोय, मी रायगड बोलतोय, हो मीच तो शिवछत्रपतींचा स्वराज्य सिंहासन असलेला रायगड। 400हून अधिक वर्षांपासून मी इथे उभा आहे, डोंगरांच्या माझ्यात, आभाळाला भिडायची जिद्द बाळगून। मी एक साधा डोंगर नव्हतो, मी स्वप्न होतो। मी बघितलंय सिंहगर्जना, मी अनुभवली स्मशानशांती आणि सहन केलीये कालगती। शिवबांचा स्वप्नदृष्टी। एक दिवस आला, मला एका तरुणाने स्पर्श केला। ते हात होते शिवबांचे। तो डोंगर चढत होता, डोळ्यांत आग होती। त्याने माझ्या कड्यांना पाहिलं आणि म्हणाला, हेच माझं स्वराज्याचं केंद्र होईल, माझा रायगड। त्या दिवशी माझ्या काळजाला ठिणगी लागली। मी प्रथमच स्वतःला धन्य मानलं। सिंहासनाची प्रतिष्ठापना। 1674 मध्ये तो दिवस उजाडला। राज्याभिषेकाचा। किती लोक, किती ढोल ताशे। गडावरून केशर उडत होतं। शिवाजी महाराजांनी सिंहासनावर बसताना माझ्या मनगटात हात दिला आणि मी गर्जलो, राज्याचे रक्षण माझ्यावर सोपवा महाराज। मी अभेद्य आहे। मी पाहिलं सिंहासन, मी झेललं सिंहगर्जन। स्वराज्याची स्वप्न आणि वेदना। मी पाहिलं महाराजांनी लोकांसाठी बांधलेली राजवाडा, पाण्याच्या टाक्या, बाजारपेठा। मी ऐकलं मावळ्यांचं हसणं, जिजाऊंचा आशीर्वाद, तानाजीच्या पावलांचा आवाज। पण मी पाहिलं शिवाजींचं निधन। तो दिवस माझ्या कड्यांवर पाणी बरसत होतं, पण ते पावसाचं नव्हतं, ते माझं अश्रू होतं। संपलं होतं काहीसं। उत्तर काळ आणि विस्मृती। शिवाजींच्या मृत्यूनंतर मी हळूहळू एकटा पडलो। राजे गेले, राजकारण आलं। औरंगजेबाच्या फौजा आल्या, मला जाळलं, फोडलं, पण मोडू शकल्या नाहीत। पुढे इंग्रज आले, मला विसरलं। मी पडत गेलो, तुटत गेलो, गवताने व्यापून गेलो। कोणी माझ्याकडे फिरकायचं नाही। मी स्वराज्याचा सिंहासन, एक उद्ध्वस्त खंडहर झालो होतो। पुन्हा एक जागरण। शतकांनंतर काही तरुण, विचारवंत, इतिहासप्रेमी आले। त्यांनी माझे भग्न दरवाजे साफ केले, माझ्या भिंती उभ्या केल्या आणि माझ्या इतिहासाला पुन्हा शब्द दिला। माझ्या अंगावर आता फडकतय भगवा। कोणी म्हणतं, हर हर महादेव, कोणी म्हणतं, जय भवानी, जय शिवाजी। आजही जर एखादा मुलगा धावत धावत कड्यावर येतो आणि थांबून ओरडतो, शिवाजी महाराज की जय, पूर्णविराम पूर्णविराम पूर्णविराम, तर माझं मन भरून येतं।